दुसऱ्याच्या युद्धात मोठेपणाचा आव आणणारं पाकिस्तान सध्या स्वतःच्याच देशात वेगवेगळ्या संकटात सापडलंय. पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक, ऊर्जा आणि राजकीय संकटांचा सामना करतोय. इतिहासातील सर्वात कठीण आर्थिक टप्प्यातून जात असलेला हा देश कर्जाचा डोंगर, प्रचंड महागाई, परकीय चलन साठ्याची कमतरता आणि इंधनचा तुटवडा यासारख्या समस्यांनी वेढलेला आहे. दुसरीकडे UAEनंही पाकिस्तानला आपला 29,000 कोटींचं कर्ज फेडण्यासाठी अल्टिमेटम दिलंय. याच अंशात पाकिस्तानने भारताकडून धोका असल्याच्या बातम्याही पेरल्यात. कोरोनानंतर गेल्या 5-6 वर्षात पाकिस्तान एकदम बॅकफुटला गेलाय. पाकिस्तान एवढा कंगाल का झालाय आणि भारत पाकिस्तान या दोन देशातही परिस्थिती कशी आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी मैथिली. आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. गेल्या महिन्यात पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अल झरदारी यांनी एक धक्कादायक दावा केला होता. झरदारी यांच्या म्हणण्यानुसार त्यांना भारताकडून धोका असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. भारत आमच्या विरुद्ध आणखी एका युद्धाची तयारी करत असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. आता त्यांनी हा दावा का केला होता हे गेल्या 1 महिन्यांच्या त्यांच्या देशातील घडामोडीमुळे हळूहळू समोर येऊ लागलं. गेल्या आठवड्यात पाकिस्ताननं इराण अमेरिका यांच्यातील युद्धात नाक खुपसलंय. या दोन्ही देशात शांती वार्ता घडवून आणण्यासाठी इस्लामाबादेत या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. ही बैठक अपयशी ठरली. मात्र या बैठकीतून पाकिस्तानला 2 डाव खेळायचे होते. त्यातील पहिला डाव होता तो स्वतःच्या जागतिक इमेज डेव्हलपिंगचा आणि दुसरा होता भारतावर दबाव वाढवण्याचा. अर्थात ही बैठकच अपयशी ठरल्यानं पाकिस्तानचे हे दोन्ही मनसुबे अपयशी ठरले. आता पाक भारतावर दबाव का टाकतंय हेही समजून घ्यावं लागेल. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मार्च महिन्यात एक स्टेटमेंट दिलं होतं. जयस्वाल यांच्या म्हणण्याप्रमाणे पाकिस्तानात अजूनही दहशतवाद्यांना आश्रय दिला जातो. आपल्या अंतर्गत अपयशीसाठी पाकिस्तान नेहमी भारताला जबाबदार धरतंय, असंही जयस्वाल यांचं स्टेटमेंट होतं. त्यापूर्वी पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर हल्ले केले होते. या हल्ल्याचाही भारतानं तीव्र निषेध केला होता. पाकिस्तान कधी शांत बसत नाही. आपल्या शेजारच्या देशात तो काही ना काही कुरापत करत असतो, असा थेट आरोप भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं केला होता. परंतु पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे हे सगळे आरोप फेटाळले. उलट आम्हाला भारताकडून धोका आहे असं झरदारी यांनी प्रसार माध्यमांना त्यावेळी सांगितलं होतं. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान अस्वस्थ झाला होता. भारतानं दहशतवादाचं कंबरडं मोडून काढण्यासाठी जागतिक स्तरावर आपली ताकद आणखीन वाढवली होती. त्याची पाकिस्तानला धडकी भरली होती. त्यामुळे पाकिस्ताननं भारत दुसऱ्या युद्धाची तयारी करत असल्याचा आरोप केला होता. आता अगदीच अलीकडच्या घडामोडी पाहिल्या तर पाकिस्तान भारतावर आरोप का करतंय हे लगेच समजतं. पाकिस्तानमध्ये सध्या वेगवेगळे संकट निर्माण झाली. पाकिस्तानात आर्थिक, ऊर्जा आणि राजकीय संकटांचा सामना करतं. इतिहासातील सर्वात कठीण आर्थिक टप्प्यातून ते जातं. पाकिस्तान हा कर्जाचा डोंगर, प्रचंड महागाई, परकीय चलना साठ्यांची कमतरता आणि इंधनचा तुटवडा यासारख्या समस्यांनी वेढलाय. दुसरीकडे UAEनंही पाकिस्तानला आपला 29,000 कोटींचं कर्ज फेडण्यासाठी अल्टिमेटम दिलं. UAE हे त्यांना दिलेलं 29,000 कोटींचं कर्ज फेडण्यासाठी 17 एप्रिल पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानमधलं वातावरण आणखीन बिघडलं. UAE आणि भारतावर दबाव वाढवण्यासाठी व जागतिक स्तरावर आपली प्रतिमा तयार करण्यासाठी पाकिस्ताननं गेल्या आठवड्यात अमेरिका इराणमध्ये शांती वार्ता घेण्याचा डाव खेळला. परंतु तो डाव त्यांच्यासाठीच बुमरांग ठरला. बैठकीत कुठलाही तोडगा निघू शकत नाही. उलट आधीपेक्षा वातावरण जास्त बिघडलं. UAEनंही पाकिस्तानवर कर्ज फेडण्यासाठी दबाव वाढवला. त्यानंतर त्यांना 17 एप्रिल पर्यंत अल्टिमेटम दिलं. आता UAEचा पाकिस्तानवर एवढा राग का आहे हेही तेवढं महत्वाचं आहे. आखाती देशांचा विचार केला तर सौदी अरेबिया आणि UAE मध्ये स्पर्धा सुरू आहे. आखातामध्ये आपणच प्रभावी आहोत हे दाखवून देण्यासाठी या दोन्ही देशांमध्ये चढाओढ, कुरघोडी सुरू आहेत. अशा वेळी पाकिस्तानने UAEचा स्पर्धक असल्याची सौदी अरेबिया सोबत हातमिळवणी केली. तीच हातमिळवणी UAEला अजिबात आवडलेली नाही. UAE आणि सौदी अरेबियाकडून येमेन तसंच हॉर्न ऑफ आफ्रिकामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्याची स्पर्धा लागली आहे. सौदी अरेबियाने येमेनमध्ये UAE समर्थित समूह सदर्न ट्रान्झिशनल काउन्सिलवर हल्ले केले. त्यामुळे UAEला सोमालियामधील बेसवरून मागे हटावं लागलं. पाकिस्तानने सौदी सोबत डिफेन्स करार केला आहे. तो UAEला अजिबात आवडला नाही.
त्यामुळे त्यांनी पाकिस्तानला दिलेल्या 3.5 अब्ज डॉलरच्या म्हणजेच जवळपास 29,000 कोटी रुपयाच्या कर्जाच्या फेडीसाठी 17 एप्रिल पर्यंत अल्टिमेटम दिलं. पाकिस्तानची सौदी अरेबिया सोबत वाढती जवळीकच UAEच्या रागाचं खरं कारण ठरलं. या सगळ्यात पाकिस्तानी जनता पूर्ण भरदडली जात आहे. संपूर्ण पाकिस्तानचं तब्बल 2.5 तासांचं लोड शेडिंग सुरू आहे. विजेची कमतरता निर्माण झाली. सगळीकडे अशांतता पसरली. देशातील याच सगळ्या परिस्थितीवरून तेथील जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान आपल्याला भारताकडून धोका असल्याचं जनतेला सांगतात. शेवटी कोण खरं आणि कोण खोटं हे संपूर्ण जगाला माहित आहे. म्हणतात ना, जैसी करणी वैसी भरणी. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला? पाकिस्तान खरंच किती अशांत झालंय असं तुम्हाला वाटतं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.